गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा सेकंड लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर काल तुम्हाला माहिती आहे, काल आपला फर्स्ट लेक्चर होता 11th अकाउंटचा. आपण फर्स्ट लेक्चर घेतल्यामुळं काल आपण जास्त काही घेतलं नाही. काल आपण फक्त इंट्रोडक्शन, अकाउंट मीन्स अकाउंटचा अर्थ काय, अकाउंटची भीती कशी असते तुमच्या मनात, बरोबर आहे ना, हा सब्जेक्ट तुमच्यासाठी किती नवीन आहे, हे सगळ्या कन्सेप्ट्स आपण काल क्लिअर केल्या. ओके, तर आज आपण शिकवायला थोडक्यात सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर कंपल्सरी मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे, नोटबुक डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे, बरोबर ना. मी PDF फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला काल नोटबुक शेअर केलं होतं. ज्यांच्याकडं असेल नसेल त्यांनी ते डाउनलोड केलं असेलच, बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा जर फिजिकल नोटबुक जर तुमच्याकडं खरंच कोणाचं तरी जुनं एखादं नोटबुक असेल किंवा तुम्ही स्वतः परचेस करून नोटबुक आणलं असेल तर उत्तम, तर खरंच चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. पण नोटबुक डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला समजायला जरा व्यवस्थित जाईल. ओके, तर नीट बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे देर आर टोटल 11 टॉपिक दॅट वी हॅव टू लर्न. आपल्याला वर्षभरात टोटल 11 टॉपिक तुम्हाला दिसतात. त्यातला लास्ट जो टॉपिक आहे इट इज नॉट इन्क्लुडेड, तो पकडू नका, कारण 11वा जो टॉपिक आहे ते आन्सर की, बरोबर ना. मग तो जर आपण ड्रॉप केला तर देर आर टोटल 10 टॉपिक्स. 10 टॉपिक आपल्याला वर्षभरात शिकायचे आहेत. त्यातले पहिले 2 टॉपिक कालच मी सांगितलेले, फर्स्ट अँड सेकंड, पहिले 2 टॉपिक हे थेरी बेस्ड टॉपिक आहे, की ज्यामध्ये थेरी आहे. आणि आपण थेरीमध्ये जास्त हात घालणार नाही. थेरी आपण आज किंवा 2-3 लेक्चर्स मी फक्त थेरीमध्ये घेणार आणि डायरेक्ट शिकवायला सुरुवात करणार आहे, बरोबर ना. मेन प्रॉब्लेम कसे असतात, प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे त्याच्यावर आपल्याला जास्त फोकस द्यायचा आहे. कारण कधी एक्झाम अचानक डिक्लेअर केल्या कॉलेजनी तर त्यामध्ये थेरी क्वेश्चन नसतात, त्यामध्ये प्रॉब्लेम टाकले जातात, बरोबर आहे. त्यामुळे आपण प्रॉब्लेमवर जास्त फोकस देणार आहे, ठीक आहे. मग थोडक्यात थेरीसाठी मी जो फर्स्ट टॉपिक तुम्हाला दिसतोय, मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फर्स्ट टॉपिकचं नाव तुम्हाला दिसतं आहे इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, बरोबर आहे. मग हा जो काय फर्स्ट टॉपिक आहे त्या फर्स्ट टॉपिकला आपण सुरुवात करू. तुम्हाला स्क्रीनवर दिसते फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. कालच मी तुम्हाला सांगितलेलं की बरेच जण आपल्या टॉपिकचं नाव काय बाबा अकाउंट हा नॉर्मली शॉर्ट फॉर्म यूज केला जातो. भरपूर जण अकाउंटच म्हणतात की बाबा कुठले सब्जेक्ट घेतलेत कॉमर्सला, अकाउंट आहे, इको आहे असं म्हणलं जातं, बरोबर. पण अकाउंट हा नॉर्मली शॉर्ट फॉर्म आहे. शॉर्ट फॉर्म म्हणण्यापेक्षा तो शॉर्ट नेम म्हणू शकतो आपण, त्याला एक शॉर्ट नेम तयार झालेलं आहे. त्याचा ॲक्च्युअल नेम आहे बुक किपिंग अकाउंटन्सी. आपल्या टेक्स्टबुकवर मी कालच तुम्हाला दाखवलं, टेक्स्टबुकवर टेक्स्टबुकचं नाव काय आपल्या बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. म्हणताना आपण अकाउंट म्हणतो पण खरं नाव मात्र हे आहे, ठीक आहे. मग त्याचा अर्थ काय आहे, तो जो शब्द आहे बुक किपिंग, आज आपण बुक किपिंग बघू. बुक किपिंग म्हणजे काय, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नीट बघा, स्क्रीनवर तुम्हाला मी टेक्स्टबुकचं जे पेज आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला दिसत आहे. पण मी जर त्याच्यातनं शिकवत बसलो तर साहजिक आहे, स्मॉल फॉन्ट आहे, अक्षरं छोटी आहेत, त्यामुळे शिकवताना साहजिक आहे तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून मी ते काय केलेलं आहे, नोट डाऊन केलेलं आहे. ओके, तुम्हाला ते कळणार नाही म्हणून मी सेपरेट एका पेजवर ते नोट डाऊन टाईप केलेलं आहे. त्या टाईपमधनं आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल बऱ्यापैकी आणि तुम्हाला व्यवस्थित कळेल. ओके, तर आपल्या टॉपिकचं नाव काय होतं, इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मग त्यातला जो बुक किपिंग शब्द आहे त्या बुक किपिंगचा अर्थ काय, व्हॉट इज द मीन बाय बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे काय आपण पहिलं ते समजून घेऊ. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं बुक हा शब्द तर तुम्हाला माहिती आहे, बुक म्हणजे काय, पुस्तकं. अँड किपिंग म्हणजे काय, पाळणे, बरोबर आहे ना. की जसं माणसं शेळ्या पाळतात, मेंढ्या पाळतात, कोंबड्या पाळतात, हे माहितीच आहे की. बुक किपिंग म्हणजे माणसं पुस्तकं पण पाळतात, हो. म्हणजे नीट लक्ष द्या त्याचा अर्थ काय. मी इंट्रोडक्शन वगैरे नंतर एक्सप्लेन करतो, पण पहिल्यांदा बाबा कान व्यवस्थित ठेवा, मी काय बडबडतो ते व्यवस्थित ऐका. की बुक किपिंग म्हणजे काय आहे, की बाबा कुठलाही व्यवहार, ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार, कुठलाही व्यवहार जेव्हा तुम्ही लिहून ठेवता तर तो लिहून ठेवल्याचा फायदा असतो, कुठला फायदा असतो, की तुम्हाला आठवत बसायची गरज नसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या, आज तारीख किती आहे बाबा, तर आज तारीख आहे बाबा 6 तारीख आहे, बरोबर आहे ना. हां बरोबर, 6 तारीख आहे, 6 ऑक्टोबर. मग आज 6 ऑक्टोबर आहे, तुम्हाला मी 10,000 रुपीज पेड केले, 10,000 रुपये मी समजा तुम्हाला दिले आणि मी मनातल्या मनात लक्षात ठेवलं की बाबा तुम्हाला 10,000 रुपये दिले. हे किती दिवस मी लक्षात ठेवू शकतो, 1 महिना, 2 महिने, 3 महिने. माणूस काही वर्षानंतर, काही दिवसानंतर साहजिक आहे आपली मेमरी थोडी
कमी होत जाते. म्हणजे आता मी जर तुम्हाला विचारलं, 7 वर्षापूर्वी तुम्ही या दुकानात गेलता, शर्ट परचेस केलता, किती रुपयाचा शर्ट परचेस केलता आठवते का? तर तुम्हाला नाही आठवणार. पण जर मी तुम्हाला सांगितलं की बाबा हां, तो जर शर्ट परचेस 500 रुपयाला परचेस केला होता 7 वर्षापूर्वी, आणि जर ते तुम्ही कुठं लिहून ठेवलं असतं, तर तुम्ही लगेच मला सांगितलं असतं, सर आठवत नाही, पण 2 मिनटं थांबा, पुस्तकात मी एंट्री केली होती, मग पुस्तकातनं तुम्ही शोधून मला सांगितलं असतं, हां सर, तो 7 वर्षापूर्वी जो शर्ट परचेस केलता तो 500 रुपयाला परचेस केलता. थोडक्यात हा फायदा आहे. माणसाला एका लिमिटेशन्स असतात, एका ठराविक मर्यादेपर्यंत माणूस आठवून ठेवू शकतो, पण त्यानंतर तो विसरायला लागतो. त्यामुळं माणसाला एक अक्कल आली की प्रत्येक ट्रान्झॅक्शन मनात ठेवण्यापेक्षा, आठवत बसण्यापेक्षा लिहून काढावा. मग त्यांनी ते लिहायला सुरुवात केली. मग त्याला कळायला लागलं की ते लिहिण्यासाठी कुठंतरी मग बुक्स तयार केल्या पाहिजेत. मग वेगवेगळ्या प्रकारचे तो बुक्स तयार करायला लागल्या. प्रत्येक वेगवेगळ्या वह्या तयार करायला लागला. त्या वह्यांमध्ये तो हिशोब मांडायला लागला, आणि त्यालाच म्हणतात बुक किपिंग. कळलं नक्की? बुक किपिंग म्हणजे काय? हिशोब मांडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या तयार करणे आणि त्या सांभाळणे, त्याला बुक किपिंग म्हणतात. ओके. मग आपण आता डिटेलमध्ये तो जो काही इंट्रोडक्शन वगैरे दिलेला आहे, तो इंट्रोडक्शन आपण पटकन बघून घेऊ. काय दिलं बघा. बुक किपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक किपिंग म्हणजे काय? तर रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. तुमच्या बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन असतात, जे व्यवहार असतात, ते रेकॉर्डिंग कुठंतरी लिहून ठेवणे, मांडून ठेवणे, त्याला बुक किपिंग म्हणायचं. म्हणजे बाबा आपला बिझनेस कुठला आहे? आपली मोबाईल शॉप आहे. असं ॲज्युम करा की तुमच्या प्रत्येकाचं एक मोबाईल शॉप आहे, मोबाईलचं दुकान आहे. आत्ता समजा तुम्ही 10,000 10,000 रुपयाचा मोबाईल विकला. मग विकला म्हणल्यावर वहीत लिहून ठेवा लगेच. बाबा आजची डेट टाकताल 6 ऑक्टोबर 2020, बरोबर ना? कुठला मोबाईल विकला, मोबाईलचं नाव टाकताल, मॉडेलला काय असेल ते मॉडेल लिहून ठेवताल, आणि कितीला विकला 10,000, हे सगळं लिहून ठेवताल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आठवत बसायची गरज नाही. महिनाभर मी कुठला मोबाईल विकला होता, काही टेन्शन नाही. रेकॉर्ड केलं म्हणजे काम संपलं. बरोबर आहे? त्यालाच बुक किपिंग म्हणतात. बिझनेस एंटरप्राइजेस अँड अदर ऑर्गनायझेशन्स डील इन ॲक्टिव्हिटीज. की कुठलाही बिझनेस एंटरप्राइजेस म्हणजे ऑर्गनायझेशन, संस्था, एखाद्या बिझनेसची संस्था असून दे किंवा अदर ऑर्गनायझेशन, कुठल्याही संस्था असून दे, डील्स इन ॲक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी. कुठलाही बिझनेस असतो, त्या बिझनेसमध्ये काय केल्या जातात? डील्स इन ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज डील केल्या जातात, विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी. सगळ्यात महत्त्वाचं, त्या शब्दाखाली अंडरलाईन करा, एक्सचेंज ऑफ मनी. कुठलाही माणसाने बिझनेस टाकला की तो बिझनेस टाकण्यामागचं कारण एकच असतं की एक्सचेंज ऑफ मनी. आपल्याकडची वस्तू कस्टमरला द्या आणि त्याच्या बदल्यात एक्सचेंज ऑफ मनी म्हणजे काय? आपली वस्तू कस्टमरला द्या आणि त्याच्या बदल्यात मनी त्याच्याकडनं घ्या, पैसे त्याच्याकडनं घ्या. बरं. उद्या समजा तुम्ही एखादं मोबाईल शॉपी टाकलं, तर तुम्ही मोबाईल शॉपी का टाकलं आहे? की सर मी मोबाईल हा विकणार आहे कस्टमरला, आणि त्याच्या बदल्यात मी कस्टमरकडनं मनी घेणार आहे, पैसे घेणार आहे. त्यालाच आपण ॲक्टिव्हिटीज म्हणतो, आपल्या बिझनेसमधले ट्रान्झॅक्शन म्हणतो. ओके. ऑल दीज ॲक्टिव्हिटीज आर रेकॉर्डेड. मग तुम्ही ज्या काय ॲक्टिव्हिटीज दिवसभरात करत असता, तुम्ही मोबाईल विकला लगेच वहीत लिहून ठेवा. आज तुम्ही एक काम केलं, बाबा लाईट बिल आलं होतं 500 रुपये, तुम्ही काय केलं, मग गुगल पे ओपन केलं. आजकाल तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन पेमेंट चालू झालेले आहेत. मग गुगल पे ओपन केलं, गुगल पेवरनं 500 रुपयाचं तुमचं दुकानाचं जे इलेक्ट्रिसिटी बिल होतं, लाईट बिल होतं, ते पेड केलं. मग ते पण लिहून ठेवा. त्यानंतर थोड्या वेळाने तुमचा जो दुकानाचा मालक आहे, म्हणजे तुमचं जे दुकान आहे, ऑफिस आहे, ते तुम्ही रेंटवर भाड्याने घेतलेलं आहे. मग तो मालक आला, ह्या महिन्याचं भाडं मागितलं त्यांनी 5,000 रुपीज, तुम्ही त्याला 5,000 रुपये भाडं दिलं, लगेच ते पण लिहून ठेवा. म्हणजे दिवसभरात तुम्ही जे जे व्यवहार करता, ज्या बदल्यात तुमचे पैसे येतात जातात, पैसे मनी, आज माझे एवढे पैसे गेले, आज मला एवढे पैसे मिळाले, हे ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये होतं, ऑल दीज ॲक्टिव्हिटीज आर रेकॉर्डेड. ही प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करा मीन्स लिहून ठेवा. का लिहून ठेवा? तर पुढं बघा दिलं आहे, फॉर द पर्पज ऑफ टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन्स. तुम्ही जो काय व्यवहार करताय, तुम्ही मोबाईल विकलाय, लिहून ठेवा. लाईट बिल भरले, लिहून ठेवा. बरोबर आहे ना? पैसे कोणाकडनं तरी आले, लिहून ठेवा. हे प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा. का बरं? तर फॉर द पर्पज ऑफ टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन. ते लिहून जे ठेवलं ना,
त्या लिहून ठेवलं आहे ना, त्या लिहून ठेवल्यावरनं तुम्ही काय करू शकता, टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन, महत्त्वाचे डिसिजन, महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही म्हणताल कसं काय सर? बघा दिलं त्यांनी पुढं, ॲज टू वेदर द ॲक्टिव्हिटीज आर प्रॉफिटेबल. मला सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला प्रॉफिट झालं आहे का लॉस झाला हे तुम्हाला कळू शकतं ना. हे का कळू शकतं? लिहून ठेवल्यावरच कळू शकतं. तुम्ही एखादी गोष्ट लिहूनच ठेवली नाही तर कसं काय कळेल प्रॉफिट होतं आहे का लॉस होतं आहे? बरोबर आहे ना. मला सांगा, 50,000 आज महिन्याभरात तुम्ही 50,000 रुपयाचे मोबाईल विकले, 50,000चे मोबाईल तुम्ही सोल्ड केले, ओके. आणि खर्च पण झाले ना पैसे तुमचे, भाडं दिलं, लाईट बिल भरलं, 2 माणसं कामाला होती त्यांचा पगार दिला, वेगवेगळे खर्च झाले. पण खर्च किती झाले? 30,000, 30,000 रुपये झाले. मग नीट बघा मी काय बोलतोय. 50,000 तुम्हाला मोबाईल विकून मिळाले आणि 30,000 जर त्यातले खर्च झाले तर ह्याचा अर्थ काय झाला? प्रॉफिट झाला का लॉस झाला? बरोबर आहे, प्रॉफिटच झालं ना. कारण 50 आले होते, त्यातले 30 जर वाटण्यामध्ये गेले तर 20,000, 20,000 रिमेनिंग, 20,000, 20,000 तुमच्याकडे शिल्लक आहेत. दॅट इज कॉल युअर प्रॉफिट. तो तुमचा प्रॉफिट झाला. मग कळलं ना तुम्हाला, सर मला प्रॉफिट झाला 20,000चा. का कळलं? तर रेकॉर्ड केल्यामुळं, लिहून ठेवल्यामुळं कळलं. लिहूनच ठेवलं नसतं, मनातच सगळं गोष्टी आठवून, हां जर असं असं झालं होतं, तसं तसं झालं होतं, हे एवढं मनात कोण लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळं लिहून ठेवा. लिहून ठेवल्यामुळं काय होतं, वेदर द ॲक्टिव्हिटीज आर प्रॉफिटेबल, तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात का लॉसमध्ये आहात हे तुम्हाला कळू शकतं. अँड आर टू बी कंटिन्यूड ऑर नॉट, म्हणजे तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे का नाही करायचं हे सुद्धा डिसिजन घेऊ शकता. आज 3 महिने टाकलेत मोबाईल शॉपी टाकून, पण तुम्ही नुसते 3 महिने लॉसमध्येच चाललाय. कंटिन्यू करताल का? कोणाला हाऊस आहे लॉसमध्ये जायची? बंदच करताल ना दुकान, बाद झालं मी लॉसमध्ये चाललो आहे, ह्याच्या पुढं अजून माझ्यात ताकद नाही आहे, तुम्ही 4थ्या महिन्यात दुकान बंद करताल. पण जर तुम्हाला 3 महिने प्रॉफिट होतं तर तुम्ही काय करता? टू बी कंटिन्यूड. मला प्रॉफिट होते तर मी कशाला दुकान बंद करणार, मी चालूच ठेवणार ना. म्हणजे थोडक्यात लिहून ठेवल्याचे फायदे, जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग करता, बुक किपिंग करता, बुक किपिंगमुळं तुम्हाला कळू शकतं की प्रॉफिटमध्ये चालला आहे का नाही, अँड ऑर टू बी कंटिन्यूड ऑर नॉट, किंवा तो बिझनेस पुढे कंटिन्यू करायचा आहे का बंद करायचं हे पण डिसिजन तुम्ही घेऊ शकता. नक्की कळलं? इंट्रोडक्शन. आता मिनिंग काय दिली बघा. इन सिम्पल वर्ड्स, सोप्या भाषेत, बुक किपिंग म्हणजे काय? द बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बस एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेसमधले जे ट्रान्झॅक्शन असतात, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, मराठी मीडियम कोण असतील तर तिथं लिहून ठेवा, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. बिझनेसमधले जे व्यवहार असतील, रेकॉर्डिंग, त्या प्रत्येक व्यवहाराची वहीमध्ये नोंद करणे, बरं ना. वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या ठेवणे आणि प्रत्येक वहीमध्ये माल विकला लिहून ठेवा, माल परचेस केला, खरेदी केला लिहून ठेवा. हे प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करता, लिहून ठेवता, त्याला बुक किपिंग म्हणतात. हे कुठं लिहून ठेवायचं? इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. कुठेही डायरीत एका पानावर एक कागद फाडलाय त्याच्यावर लिहित बसायचं नाही. इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्सचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. जर्नल बुक असतं, लेजर बुक असतं, ते पुढे आपल्याला शिकायचं आहे. पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या असतात. एकाच वहीत सगळं रेकॉर्ड केलं तर कसं काय चालेल? म्हणून त्यासाठी एक वेगवेगळ्या वह्या करा, त्या वह्यांमध्ये ते रेकॉर्डिंग करा इन अ सिस्टमॅटिक वे. आणि ते पण रेकॉर्डिंग करताना इन अ सिस्टमॅटिक वे, व्यवस्थित पद्धतशीरपणे तुम्ही ते रेकॉर्ड करा. कसंही कुठलंही पान उघडलं, हा बाबा काय नाव आहे तुझं, तुम्ही किराणा मालाच्या ह्याच्यात गेला तर किराणा मालवाला बघा, किराणा मालवाल्याकडं पण डायरी वगैरे असती. आपण जेव्हा उधारीवरनं त्याच्याकडनं माल परचेस करतो की काका 100 रुपयाचा माल परचेस केला, तुम्ही काय म्हणता? काका ते लिहून द्या, नंतर देतो. काका काय करतात? डायरीतलं पान उघडतात, डेट वाईज असते ते. डायरी काय करतात? डायरीमध्ये डेट असतात, तुम्हाला माहिती आहे. डेट वाईज, मग बाबा आज कुठली डेट चालू आहे? 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबरचं पेज उघडतात, तुमचं नाव लिहितात, डेट लिहितात, कितीचा माल? 100 रुपये, एवढंच लिहितात. बरोबर आहे ना. पण हे लिहिणं चुकीचं आहे. प्रॉपर सिस्टमॅटिक मे म्हणजे काय की प्रॉपर तुम्ही ते आखून, त्याचा एक फॉर्मॅट आखून, पट्टी पेन्सिलने छान आखून, डेट वाईज तुम्ही ट्रान्झॅक्शन जर केल्या तर ते सापडायला पण पुढं सोपं जातं. म्हणून त्यांनी तो शब्द वापरला आहे, इन अ सिस्टमॅटिक वे. कळलं? मग परत एकदा वाच तुम्ही. हे जे मी अंडर ब्रॅकेट केलं आहे ना, ही पूर्ण डेफिनेशन व्यवस्थित हायलाईट करून लिहा. 1 मार्काला जेव्हा प्रश्न पडेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुक किपिंग, तेव्हा तुम्हाला हे पाठ करायचं आहे. बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन.
बुक किपिंग म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसमधले व्यवहार रेकॉर्ड करणं इन द बुक्स ऑफ अकाउंट. बुक्स ऑफ अकाउंट, अकाउंटची वेगवेगळी बुक्स असतात त्यामध्ये रेकॉर्ड करणं इन अ सिस्टमॅटिक वे, ते पण योग्य पद्धतीने रेकॉर्डिंग करणं, ह्याला बुक किपिंग म्हणतात. ओके. पुढे काय दिले, ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज, की तुमचे जे काय ट्रान्झॅक्शन्स असतील दिवसभरातले, बरोबर आहे ना, हे सगळे ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड करायचे, डेट वाईज. डेट वाईज म्हणजे बाबा आज 6 ऑक्टोबर चालू आहे तर 6 ऑक्टोबरचे ट्रान्झॅक्शन आज सगळे, बरोबर आहे ना. म्हणजे 6 ऑक्टोबर नंतर मध्येच अरे कालचा एक ट्रान्झॅक्शन राहिला होता 5 तारखेचा, मग तो आत्ता परत लिहिला, तसं चालणार नाही. डेट वाईज त्या दिवशी त्या डेटचं ट्रान्झॅक्शन करणं गरजेचं आहे. का बरं, फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट फ्रॉम सच रेकॉर्ड, की हे जर तुम्ही रेकॉर्ड करता ना ह्याच्यातनं तुम्हाला ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट, बिझनेसमध्ये प्रॉफिट होतं आहे का लॉस होते हे जर ॲक्युरेट आन्सर तुम्हाला भेटू शकतं ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. वर्षाच्या शेवटी तुम्हाला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे जर तुम्हाला ॲक्युरेट आन्सर हवा असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग पण ॲक्युरेट करा, डेट वाईज करा. कळलं नक्की. ओके. म्हणजे आत्ता हे जे काय पेज बघितलं, ह्या पेजवर आपण इंट्रोडक्शन अँड मिनिंग, बुक किपिंग म्हणजे काय, बुक किपिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स, अकाउंट्सच्या वह्या तयार करणे, त्या प्रत्येक वह्यांमध्ये रेकॉर्डिंग, बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग करणे, त्याला बुक किपिंग म्हणतात. ओके. नेक्स्ट पेज, ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग. बुक किपिंग करणं का गरजेचं आहे, आता नीट लक्ष द्या. बुक किपिंग तुम्ही पण करू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपण सगळेजण समजा ट्रिपला चाललो आहे, आपण समजा टोटल 50 स्टुडंट्स तुम्ही आहात आणि मी पकडून बाबा 51. चला म्हणलं बाबा ट्रिपला जाऊ आपण सगळेजणं, एक 1000 रुपीज प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढले, मग सगळ्यांचे मिळून 51 पर्सन आपण आहोत, मग 51 इंटू 1000, 51,000, 51,000 रुपये आपले कलेक्ट झाले. मग आता ते हिशोब कुणाकडे द्यायचा, मी तुमच्यातलाच एक कोण बाबा घेतला मुलाला आणि सांगितलं बाबा हा दर आहे 51,000 तुझ्याकडे ठेव आणि सगळा हिशोब तू बघायचा ट्रिपचा. तुम्ही म्हणताल सर आम्हाला जमल का, आम्ही आत्ताशी 11वीला आहोत, आम्हाला ही रिस्पॉन्सिबिलिटी, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देत आहे, जमल का आम्हाला, झेपल का. का नाही जमणार, कारण तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हिशोब तर ठेवायचा. हिशोब ठेवायचं म्हणजे काय करायचं आहे, एक काम करा, 2 डायऱ्या करा. डायऱ्या म्हणतो मी, डायरीज म्हणतो, कारण का बाबा त्या मोठमोठ्या समजा नोटबुक तयार केला तर तुम्ही ते खिशात कुठं बाळगत बसणार ना. मग मी 2 डायऱ्या म्हणतो की बाबा 2 डायऱ्या तयार केल्या छोट्या छोट्या. एका डायरीमध्ये एक काम करा, कोणाकोणाकडनं पैसे आलेले आहेत ते सगळं लिहून ठेवा एकेकाचं. कारण काय आहे, सगळ्यांनीच 1000 पेड केले असतील असं नाही ना. काय काय जणांनी बाबा 500 पेड केले आहेत, ट्रिपवरनं आल्यावर 500 पेड करतो, असे पण असू शकतात. त्यामुळे एक काम करा, एका डायरीमध्ये सगळा जमा म्हणजे कुणाकोणाकडनं किती पैसे आलेत ते सगळं लिहून ठेवा. आणि एका डायरीमध्ये सगळे खर्च लिहा, किंवा ट्रिपला जाताना गाडीवर एवढा खर्च झाला, ट्रिपला जाताना पेट्रोलवर एवढा खर्च झाला, ट्रिपला गेल्यावर तिकडं जेवण्यासाठी एवढा खर्च आला, राहायला खर्च आला, हे सगळं एका डायरीमध्ये लिहा. आणि जेव्हा आपला ट्रिप कंप्लीट करून आपण येऊ दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला बोलवलंच ऑफिसमध्ये, माझ्याकडे येईल आणि मी तुम्हाला सांगेल बाबा काय झालं, बाबा प्रॉफिट झाला का लॉस झाला. मग तुम्ही मला आन्सर देताल सर 51,000 कलेक्ट झाले ते, त्यातले आपले ट्रिपला टोटल 41,000, 41,000 खर्च झाले. दॅट मीन्स 10,000 आपले शिल्लक राहिले, प्रॉफिट झाला. म्हणजे ट्रिप आपल्याला फायद्यात पडली, 10,000 वाचले आपले, आहे का नाही. मे बी असं पण होऊ शकतं सर 51,000 आपले कलेक्ट झाले ते, पण तिथं गेल्यावर काय झालं, तिथं गेल्यावर माझ्याच खिशातले पैसे मी खर्च केले, टोटल 61,000 खर्च झाला, 61,000, म्हणजे याचा अर्थ 10,000 लॉस झाला आहे, 10,000 रुपये आपले एक्स्ट्रा गेले. अरे बापरे, म्हणजे असं पण होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही मला हिशोब ठेवतालच, पण हिशोब ठेवल्यानंतर तुम्ही मला आन्सर पण देऊ शकता, सर ट्रिपमधनं आपल्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला, हे आन्सर का देऊ शकता, कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुमच्या डायरीमध्ये काय करत होता, रेकॉर्ड करत होता. मग तेच आहे, बुक किपिंगचे फायदे भरपूर आहेत. मग हा जो क्वेश्चन दिसतोय टोटल 7 पॉईंट्स आहेत, मी पटापट एक्सप्लेन करतो. ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग. ऑब्जेक्टिव्ज मीन्स ॲडव्हान्टेजेस, फायदे, की बुक किपिंगचे फायदे कुठले कुठले आहेत. तर बघू आपण. पहिलं काय दिलं, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग इज टू कीप अ कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन,
की सगळ्यात महत्त्वाचा फायदा बुक किपिंग केल्याचा फायदा काय होतो, टू कीप अ कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. तुमचे वर्षभरात जेवढे ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेले आहेत, कुणाला पैसे दिलेत, कुणाकडनं पैसे आलेत, कुणाला मोबाईल विकलेत, कुणाकडनं मोबाईलचे पैसे आलेले आहेत, हे सगळं तुम्ही ॲक्युरेट रेकॉर्ड ठेवू शकता इन अ सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. एक व्यवस्थित, सरळ, साध्या, सोप्या भाषेमध्ये तुम्ही ते लिहून ठेवू शकता. आणि लिहून ठेवल्यामुळं तुमच्याकडं त्याचं काय राहतं, एक रेकॉर्ड राहतं. कुठली गोष्ट लिहून ठेवल्याचा फायदा का असतो, तुमच्याकडं रेकॉर्ड राहतं. रेकॉर्ड राहतं मीन्स आठवून ठेवायची गरज नाही. म्हणजे तुमचा एक जुना कस्टमर्स आहे, तुमच्याकडनं 4-5 मोबाईल घेऊन गेलता, खूप दिवस झाले त्याला. आज तो समजा तुमच्या दुकानात आला आहे आणि त्याने आल्यावर विचारलं आहे, बाबा पैसे देऊन टाकतो, माझा हिशोब काढ. मग तुम्ही आठवत बसताल का, अरे तुम्ही थांबा, तुम्ही ह्या तारखेला हा मोबाईल नेलता, मग अजून कुठला नेलता, कशाला आठवत बसताय. मेंदूवर ताण द्यायची गरजच नाही. तुम्ही 2 मिनटात त्याला सांगताल, 2 मिनटं थांबा, तुमचा हिशोब काढतो. काय करताल, तुमच्या ज्या बुक्स ऑफ अकाउंट्स, ज्या वह्या आहेत, त्या वह्यांमध्ये त्या माणसाचं नाव कुठं ना तरी लिहून ठेवलंच असेल ना तुम्ही. मग ते शोधून काढताल आणि सांगताल, का या तारखेला हा मोबाईल नेलता त्याचे 10,000, या तारखेला दुसरा मोबाईल नेलता त्याचे 5,000, असे टोटल काय 40,000 तुमचे मोबाईलचे पैसे झाले, देऊन टाका. हे सांगू शकता. का सांगू शकता, कारण तुम्ही रेकॉर्डिंग, प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड केलं आहे. नक्की कळलं. सेकंड, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. सगळ्यात महत्त्वाचं, जेवढ्या ट्रान्झॅक्शन ह्याच्यात रेकॉर्ड केल्या जातात, बुक किपिंगमध्ये जेवढे व्यवहार नोंदवले जातात, लिहिले जातात, आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज. ते तारखेनुसार रेकॉर्ड केले जातात. आज 6 तारीख आहे, मग 6 तारीखचे एका पेजवर, मग 6 तारीखचे झाल्यानंतर उद्या 7 तारखेचेच येणार. असं नाही की 6 तारीख झाली मग 1 ऑक्टोबरचा मध्येच कुठंतरी घुसवला, मग त्याच्यानंतर 1 ऑक्टोबर झाली, मग मध्येच कुठंतरी 5 ऑक्टोबर आलं, 5 ऑक्टोबर झाल्यानंतर लगेच मग काहीतरी पुढं 10 ऑक्टोबर आलं. कुठलाही डेट, कुठली डेट कुठं घुसवली असेल तर शोधणं अवघड जाईल. त्यामुळे तसं नसतं. ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज, तारखेनुसार अँड अकाउंट वाईज. प्रत्येकाचं वेगवेगळं अकाउंट असतं, मग वेगवेगळ्या अकाउंटनुसार आणि तारखेनुसार सगळे व्यवहार नोंदवले जातात. ओके. आता पुढचा पॉईंट नीट लक्ष द्या. 3, 4, 5, 6, 7 हे इम्पॉर्टंट आहेत. पहिले 2 पॉईंट ऑलरेडी मिनिंगमध्ये झालेले होते. आता हे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. काय दिले बघा, बुक किपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ ॲन एंटरप्राइज बिझनेस. बुक किपिंग जे काय असतं, सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा पुस्तकात तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवता, बुक किपिंग करता, बुक किपिंग केल्यामुळं काय होतं, ॲज अ परमनंट रेकॉर्ड ते तुमच्याकडं कायमस्वरूपी रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे नीट लक्ष द्या. आत्ता तुम्ही तर 11th शिकताय, माझं तर 10th पासआउट. तुम्ही 10th कधी पासआउट झाला, या वर्षी 2020ला. मी कधी 10th पासआउट झालो होतो, 2002ला. मार्च 2002मध्ये मी 10thची एक्झाम दिली होती आणि मी त्यावेळेस पासआउट झालो होतो. म्हणजे थोडक्यात मला 10वी देऊन आज 18 वर्ष झाले, बरोबर आहे. मी जर आत्ता माझ्या स्कूलमध्ये गेलो, माझ्या शाळेत गेलो आणि मी जर विचारलं, बाबा मला माझा हे पाहिजे, काय म्हणतो आपण, लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. मी जर आत्ता स्कूलमध्ये गेलो, आफ्टर 18 इयर्स, 18 वर्ष झाली मला शाळा सोडून, पण मी 18 वर्षानंतर मी माझ्या शाळेत गेलो आणि म्हणलो की मला असं लिव्हिंग सर्टिफिकेटचं काम आहे, मला एका ठिकाणी लागते, तर मला माझं लिव्हिंग सर्टिफिकेट माझ्याकडे होता पण तो हरवला आहे, मला डुप्लिकेट परत मिळू शकतो का. तर माझी शाळा मला कंपल्सरी माझं LC देऊ शकते. का देऊ शकते, कारण माझी सगळी माहिती परमनंट रेकॉर्ड कायमस्वरूपी माझ्या शाळेत आहे. मी शाळा सोडून जरी 18 इयर्स, 18 वर्ष झाली असली तरी 18 वर्षानंतर सुद्धा मला माझा दाखला भेटू शकतो, कारण त्यांनी माझी माहिती लिहून ठेवलेली आहे. परमनंट रेकॉर्ड, बुक किपिंग. कळलं का नक्की. म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही लिहून ठेवता तर ते तुमच्याकडं कायमस्वरूपी रेकॉर्ड केलं जातं. आणि त्याचा फायदा काय होतो, इट कॅन बी प्रोड्यूस ॲज ॲन इव्हिडन्स. इव्हिडन्स म्हणजे पुरावा, प्रूफ, की तुम्ही तो प्रूफ म्हणून वापरू शकता. वेनेवर अँड वेरेवर रिक्वायर, कुठेही आणि कधीही तुम्ही त्याचा एव्हिडन्स म्हणून, पुरावा म्हणून वापर करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, आज मी तुम्हाला 10,000 रुपये दिले. आजची डेट काय, 6 ऑक्टोबर. मी दिल्या काय करणार,
तिथं वहीमध्ये 6 ऑक्टोबर तुमचं नाव टाकणार, किती दिले तुम्हाला 10,000, तुमची सही तुमच्याकडं त्या वहीमध्ये तुमची सही घेणार. बरोबर आहे ना. आज 2 महिने झाले मी पैसे मागतो तुमच्याकडनं, अरे ते 10,000 घेतले होते देऊन टाक की माझे. तुम्ही म्हणता देतो देतो देतो. एक दिवशी तुम्ही म्हणला कसले पैसे, कसले पैसे, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कधी आम्हाला पैसे दिले. असं जर तुम्ही लबाडी करायचा प्रयत्न करत असाल तर साहजिक आहे मला राग येणारच. मग मी काय करणार, मला माहिती ना की तुम्ही माझ्याकडनं पैसे घेतलेत. मी बिंदासपणे कॉन्फिडंटली मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची कंप्लेंट देऊ शकतो. का बरं, कारण मी ज्या दिवशी तुम्हाला 10,000 दिले होते मी त्या दिवशी रेकॉर्डिंग केलं होतं. रेकॉर्डिंग मीन्स लिहून घेतलं होतं, तो व्यवहार रेकॉर्ड केला होता वहीमध्ये आणि त्यात तुमची सहीसुद्धा केली होती. बरोबर आहे ना. त्यामुळं मी तो प्रूफ म्हणून कधीही वापरू शकतो. बरोबर आहे. म्हणजे हा मेन फायदा कळला तुम्हाला की ट्रान्झॅक्शन जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता, रेकॉर्ड केल्यामुळं तो तुमचा प्रूफ म्हणून पुढे वापर करू शकता. हेच जर पैसे मी तुम्हाला तोंडी दिले असते, तोंडी मीन्स तोंडी म्हणजे थोडक्यात, किंवा दिले असते, हा रे बाबा दे नंतर दे पैसे, कुठं रेकॉर्ड वगैरे लिहून वगैरे घेतलं नसतं. असंच चांगले मित्र आहात, चांगले विद्यार्थी आहात माझे, म्हणून मी आपले तोंड ओळखच करून हा घे 10,000 घेऊन जा, तुला पाहिजे तेव्हा दे असं जर म्हणलं असतं आणि नंतर जर तुम्ही लबाडी केली असती, पलटी झाला असता, तर साहजिक आहे मग मात्र माझ्याकडं काय प्रूफच नसता. बरोबर आहे ना. म्हणून लिहून घेतल्याचा हा फायदा असतो की बाबा प्रूफ म्हणून तुम्ही वापरू शकता. ओके. त्यानंतर दिले टू नो द प्रॉफिट ऑर लॉस. हे पण माहिती आहे, जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता, किती माल विकला आहे, किती माल खरेदी केला आहे, हे जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता त्याच्यामुळं काय होतं, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. सगळ्यात महत्त्वाचं, वर्षभरात तुमच्या बिझनेसला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे, टू नो, हे कळण्यासाठी बुक किपिंग गरजेचं आहे. बरोबर ना. नक्की कळते ना. तुम्ही रेकॉर्ड लिहूनच नाही ठेवला कसं काय कळणार प्रॉफिट झाला का लॉस झाला आहे. तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो, चांगलं उदाहरण देतो की तुमच्या इथं किराणा मालवाले काका असतील, त्यांना जाऊन विचारायचं फक्त, काका तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस होतो आहे. ते आन्सर देऊ शकत नाही. देतील काहीतरी असा आन्सर देतात किंवा माझा 1,000 रुपयाचा दररोजचं कलेक्शन, माझा 1,000 रुपयाचा धंदा आहे. ते नका सांगू, मला प्रॉफिट सांगा. तुम्हाला यावर्षी किती प्रॉफिट झाला, 3 लाख 2 लाख, हे ते आन्सर सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही, कारण ते रेकॉर्डिंग, ते फक्त माल आणतात विकतात पण कुठं लिहून नाही ठेवत. ते त्यांच्याकडे कुठं वेळ असतो. किराणा मालवाला जर असं प्रत्येक गोष्ट लिहून ठेवलं असतं तर काय झालं असतं. त्यामुळं त्यांना कळतच नसतं आपण प्रॉफिटमध्ये चाललो आहे का लॉसमध्ये चाललो आहे. बरोबर आहे. पण हेच जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेला, बाबा अंबानीवाल्यांना उद्या विचारलं तुम्हाला प्रॉफिट होतं का लॉस होते, ते तुम्हाला ॲक्युरेट आन्सर देतात. ह्या वर्षी आम्हाला 3,40,000 प्रॉफिट झाला, 3,40,000चा प्रॉफिट झाला. कसं काय एवढं ॲक्युरेट आन्सर, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट काय केलेली असते, रेकॉर्ड केलेली असते. त्यामुळे त्यांना कळतं की बाबा एवढे एवढे पैसे आले, एवढे एवढे पैसे खर्च झाले, प्रॉफिट झाला का लॉस झाला ते सांगू शकतात. ओके. त्यानंतर दिले टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइजेस. बिझनेसच्या कुठल्या कुठल्या ॲसेट्स आहेत, ॲसेट्स मीन्स प्रॉपर्टीज, कुठं कुठं बिझनेसच्या प्रॉपर्टीज आहेत, अँड लायबिलिटीज म्हणजे देणं, कुणाकुणाला पैसे द्यायचे आहेत, हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. त्यानंतर दिले टू नो वॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर्स अँड वॉट अदर्स ओज टू हिम. लिहून ठेवल्याचा फायदा काय होतो, बिझनेसमॅन ओज टू अदर्स, कुणाकुणाला पैसे दिलेले आहेत, अँड वॉट अदर्स ओ टू हिम, अँड कुणाकोणाकडनं पैसे यायचे आहेत, हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. बरोबर आहे ना. ओज टू अदर्स म्हणजे इतरांना पैसे देणं, कुणाकोणाला पैसे दिलेले आहेत, अँड अदर्स ओज टू हिम, आणि कुणाकोणाकडनं पैसे येणं आहे, हे सुद्धा आपल्याला कळतं. बरोबर, लिहून ठेवा ना. कारण कधी कधी ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर, उधारीवर सुद्धा चालतात. एखादा कस्टमर आपला ओळखीचा असतो, या महिन्यात तो आला 10,000चा माल मोबाईल परचेस केला, पण तो म्हणला अरे पैसे आत्ता नाहीत, मी पुढच्या महिन्यात देतो. ठीक आहे, ओळखीचा आहे म्हणल्यावर द्या त्याला, पण रेकॉर्ड करा, लिहून ठेवा. मग लिहून ठेवल्यामुळे तुम्हाला कळतं की अरे ह्या माणसाकडनं 10,000 रुपये यायचे आहेत. बरोबर ना. त्यामुळंच त्यांनी सांगितलं की कुणाकडनं पैसे यायचे आहेत, कुणाला पैसे द्यायचे आहेत, हे सुद्धा आपल्याला कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी किती प्रगती झाली. बरोबर आहे ना. प्रोग्रेसचा अर्थ माहिती आहे की तुम्हाला, प्रोग्रेस म्हणजे काय, प्रगती.
करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. लिहून ठेवा. लिहून ठेवल्यामुळं काय होईल, आपल्या प्रगतीमध्ये प्रोग्रेसमध्ये वाढ होती का नाही हे सुद्धा कळेल. मागच्या वर्षी बाबा 50,000चा प्रॉफिट झाला होता, यावर्षी तुम्हाला 60,000 60,000चा प्रॉफिट झाला, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. तुमची प्रगती वाढत चालली, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त प्रॉफिट कमवला. मग हे लिहून ठेवल्यामुळं कळू शकतं. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा, कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट्स विथ अदर बिझनेस एंटरप्राइजेस इन सिमिलर लाईन. आपल्याच लाईनमध्ये जे अदर एंटरप्राइजेस, अदर बिझनेस, आपले जे कॉम्पिटिटर असतील, म्हणजे आपल्या शेजारी पण 2-3 दुकानं असतील, तर त्या 2-3 दुकानांपेक्षा कम्पेअर्स इट्स फायनान्शियल रिझल्ट्स, आपण प्रॉफिटमध्ये आहोत का हे सुद्धा कळतं. म्हणजे आपली प्रगती आपल्याला तर कळतेच, पण आपली प्रगती आपण दुसऱ्यांबरोबर पण कम्पेअर करू शकतो. म्हणजे बाबा शेजारचा बाबा ₹1,00,000 प्रॉफिट कमवते, पण मला मात्र ₹1,50,000 प्रॉफिट झाला. मग ह्याच्यापेक्षा त्याच्या दुकानापेक्षा, म्हणजे शेजारच्या दुकानापेक्षा माझं दुकान चांगलं चाललं आहे. बरोबर आहे ना? नक्की कळलं. म्हणजे लिहून ठेवल्यामुळं तुम्ही स्वतःची कंपॅरिझन स्वतःबरोबर पण करू शकता अँड अदर बिझनेस एंटरप्राइजेस विथ सिमिलर लाईन. तुमच्या जोडीला जे इतर दुकान असतील त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही कंपॅरिझन करू शकता. ओके, नक्की कळलं. बुक किपिंग म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं नीट बघा. आज मी 3 गोष्टी घेतल्या. परत बघा स्क्रीनवर, मोबाईलवर बघा काय दिसतंय. तर आज मी इंट्रोडक्शन, बुक किपिंग, सगळ्यात पहिल्यांदा बुक किपिंग, आपल्या टेक्स्टबुकचं जे नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, तर त्यातला जो बुक किपिंग शब्द आहे, तर त्या बुक किपिंगचा अर्थ काय? इंट्रोडक्शन, व्हॉट इज मीन बाय बरोबर ना? इंट्रोडक्शन काय, त्याचा मिनिंग काय आहे, आणि ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग, त्याचे फायदे काय काय आहेत, ह्या 3 गोष्टी मी शिकवल्या. कुठल्या कुठल्या? इंट्रोडक्शन, मिनिंग आणि ऑब्जेक्टिव्ज. ओके, तर हे व्यवस्थित नोट डाऊन करून मी तुम्हाला कालच नोटबुक तर डाउनलोड करायलाच टेक्स्टबुक तर तुम्हाला डाउनलोड करायलाच लावले, आणि एक सेपरेट नोटबुक A4 साईज, बरोबर, अकाउंटची एक सेपरेट वही तयार करायला लावलेली. तर मी ह्या ज्या काय आज गोष्टी शिकवल्या, इंट्रोडक्शन, मिनिंग आणि ऑब्जेक्टिव्ज, ते जशा शिकवल्या तशा ॲज इट इज नोट डाऊन करून घेताल. करून घेतल्यानंतर त्याचे फोटोज काढताल, आणि ते फोटो मला काय करताल, हा जो माझा नंबर आहे मला पर्सनली सेंड करताल. म्हणजे थोडक्यात हा तुमचा आजचा होमवर्क म्हणला तरी हरकत नाही. ओके, फक्त इमेजेस सेंड करताना, फोटो सेंड करताना खाली तुमचं नाव कंपल्सरी टाका, की जेणेकरून ज्या ज्या मुलांचे होमवर्क्स कंप्लीट आलेत त्यांची नावं मी ग्रुपवर टाकतो. म्हणजे त्यातनं तुम्ही पण इन्स्पायर होताल, की बाबा चला सरांनी होमवर्क कंप्लीट केला आहे म्हणजे ग्रुपवर नाव टाकते, म्हणजे बाकीच्यांना पण कळून दे बाबा कोण कोण अभ्यास करतात आहे, कोण कोण नाही करत आहे. बरोबर आहे. तर साहजिक आहे, कंपल्सरी होमवर्क कंप्लीट करा, आणि ते कंप्लीट झाल्यानंतर मला फोटो सेंड करा, आणि सेंड करताना तुमचं नाव मात्र त्यामध्ये इन्क्ल्यूड करा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ते दिसत नसेल, सर ते जरा ब्लर होतं आहे किंवा ते तुमचे ते टाईप वर्ड्स दिसत नसले, तर टेन्शन घेऊ नका. मी व्हिडिओ पण शेअर करतो आहे, आणि व्हिडिओबरोबर स्क्रीनशॉट जे आहे ते स्क्रीनशॉटसुद्धा शेअर करतो आहे. ओके, ज्यांना व्हिडिओमधनं कळत नसेल त्यांनी स्क्रीनशॉटमधनं बघून नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.